इथे आता जे काही सांगितलं जाणार आहे त्यात भारतीय परंपरा आणि महाराष्ट्रातील संत परंपरा यांचा मागोवा घेत घेत आपण सगळा प्रवास करणार आहोत. विपश्यना म्हणजे विशेष किंवा द्रष्टाभावाने जगणं. असं म्हणतात, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असो द्यावे समाधान. हे जे सगळं लहानपणापासून कानी पडलंय त्याचा प्रत्यक्ष जीवनामध्ये काय अर्थ होतो आणि ते नेमकं आपल्या जीवनामध्ये कसं उतरवायचं आहे या संबंधी मी सांगणार आहे. हे जीवन जगताना जे प्रश्न उभे ठाकले, ज्या समस्यांना मला तोंड द्यावं लागलं, त्या मी कशा सोडवत गेलो, त्या सोडवण्यासाठी कोणाकोणाची आणि कशी कशी मदत झाली, व्यक्तींची, उपायांची आणि विधींची, हे सगळं थोडं थोडं मी आपल्यासमोर ठेवत जाणार आहे. सबंध शिबिराचा पाया हा भरपूर हसणं असा असेल. सकाळी आपण हास्य योगानेच सुरुवात करणार आहोत, पण हे हसणं उथळ उथळ नाही राहणार. हे हसणं खोलवरचं, हृदयापासूनचं असं असणार आहे. हास्य, आनंद हे जसे शब्द आहेत तसाच भारतीय परंपरेत अत्यंत गंभीर अर्थाचा एक छोटासा 2 अक्षरी शब्द आहे, तो म्हणजे शांती. शांती परते नाही सुख, येर अवघेची दुःख. खवळलिया काम क्रोधी, अंगी भरती आधी व्याधी. म्हणून शांती धरा, उतराल पैल तीरा. तुका म्हणे त्रिविध ताप, मग जाती आपोआप. शांती परते नाही सुख. भारतीय परंपरेतल्या शांती या शब्दाचा अर्थ जीवनापासून निवृत्त होऊन कुठेतरी गिरीपर्वतात, हिमालयात, मठामध्ये, कुठल्या घळीमध्ये राहणं असा नसून हे धकाधकीचं कौटुंबिक आणि सामाजिक जीवन जगताना आतमध्ये शांती ठेवून व्यवहार करायचा असा आहे. या शांतीचा अर्थ जीवनापासून पलायन असा मुळीच नाही. झुंज तू शांतीने हा गीताईतला मंत्र म्हणजे भगवद्गीतेतल्या श्लोकाचा अनुवाद आहे, युद्धस्व विगत ज्वरहा. भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला म्हणजेच आपल्या सगळ्यांना सांगितलं आहे, युद्ध कर. कसं युद्ध? विगत ज्वरहा. आपल्या अंतरामध्ये युद्ध येता कामा नये. आजच्या समाजामध्ये बरोबर विरुद्ध चित्र दिसतं. सगळीकडे अशांती, सगळीकडे युद्ध चाललेली. पण ज्या अर्थाने भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला युद्ध कर म्हणून सांगितलं त्या अर्थाची धर्मयुद्ध नाहीत ही. उदाहरण म्हणून एक गोष्ट सांगतो. एका इस्रायली युवकाने एका पॅलेस्टाईन युवतीशी लग्न केलं. देश निराळा, जात धर्म निराळे. पण प्रेमाला जात नसते, प्रेमाला देश नसतो, प्रेमाला भाषा नसते. प्रेम बसलं की बाकीचं सगळं खोटं. त्या दोघांचं लग्न झालं. त्यांना मुलगा झाला. मुलगा 10-12 वर्षांचा झाला, शाळेत जात होता. एके दिवशी त्यांनी बाबांना प्रश्न केला, बाबा, ही युद्ध कशी सुरू होतात? बाबा इस्रायली. ते म्हणाले, तुला माहीत नाही? मुलगा म्हणाला, मी शाळेत शिकलोय की प्रत्येक राष्ट्रात संरक्षण मंत्री असतो, पण कुठल्याही राष्ट्राला आक्रमण मंत्री नसतो. अहो, पण संरक्षण करण्यासाठी आधी कुणीतरी आक्रमण तर करायला पाहिजे ना, कुणीतरी युद्ध सुरू तर करायला पाहिजे ना. तो इस्रायली बाप म्हणाला, समज पॅलेस्टाईन लोकांनी आपल्यावर हल्ला केला. असं म्हटल्याबरोबर त्याची पॅलेस्टाईन बायको स्वयंपाकघरातून कमरेवर हात ठेवूनच बाहेर आली. काय सांगताय तुम्ही मुलाला? पॅलेस्टाईन लोकांनी इस्रायलवर हल्ला केला? छे, असं कधीच झालेलं नाहीये. बाप म्हणाला, हो का? नाहीतर कोण हल्ला करताय? आम्ही तुमच्यावर हल्ला करतो. बायको म्हणाली, हमेशा तुम्हीच आमच्यावर हल्ला केलेला आहे. अशी वादावादी, भांडाभांडी तापायला लागली. तो मुलगा आपला एकदा आईकडे बघतोय, एकदा बाबांकडे बघतोय. शेवटी म्हणाला, बाबा, आई, गप्प बसा.
कळलं मला युद्ध कशी होतात ते. जीवन जगण्याची कला न समजल्याने युद्ध होतात. अशी कथा ऐकली की आपल्याला हसू येतं, पण असंच आपल्या दैनंदिन जीवनात होत असतं. ते पाहायला आपण विसरून जातो. घरात युद्ध होतात की नाही? होतात. पती आणि पत्नी हे नातंच मजेशीर आहे. जणू काही युद्ध करण्यासाठीच ते एकत्र आलेले असतात. इंग्रजीत तर त्यांना इंटिमेट एनिमी म्हणतात. सगळ्यात जवळचे शत्रू. पटण्यासारखं आहे की नाही? युद्ध करायचं म्हणजे त्यासाठी लाठी, तलवार, बंदूक असं घेऊनच नाही करावं लागत. एकमेकांना जे सांगायचं आहे त्यासाठी पहिल्यांदा सामोपचाराने, मग दाम, मग दंड आणि शेवटी भेद. महाभारतामध्ये तसंच झालं होतं. कृष्णशिष्टाई झाली. जेवढे म्हणून प्रयत्न करता येतील तेवढे सगळे करून झाले, पण काही उपयोग झाला नाही. शेवटी एकच एक उपाय राहिला, म्हणून युद्ध करावं लागलं. घरादारामध्ये कुरुक्षेत्रासारखी युद्ध होत नाहीत, पण गैरसमजुतीपोटी, अज्ञानापोटी, जीवन जगण्याची कला न समजल्याने अप्रत्यक्ष युद्ध होत राहतात. पती पत्नी, भाऊ भाऊ, बाप लेक, व्यावसायिक भागीदार, सर्व नात्यांमध्ये ही युद्ध होत असतात. आरोग्य म्हणजे काय? आरोग्य कशाला म्हणायचं याच्या व्याख्याविषयक विचारमंथनामध्ये या आरोग्य संघटनेच्या लक्षात आलं की रोगाचा, आजाराचा अभाव म्हणजे आरोग्य नव्हे. डॉक्टर म्हणतात निरोगी राहूया, म्हणजे आधी निरोगी बनूया आणि मग निरोगी राहूया. रोग आणि निरोगीपणा हा फक्त शरीराच्या स्तरावरती सीमित नाही. जागतिक आरोग्य संघटना म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननी आरोग्य कशाला म्हणायचं याची व्याख्या केली आहे. आपण रोगी नाही, आजारी नाही, म्हणजे निरोगी आहोत का? तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की आरोग्य ही एक महान, व्यापक अशी गोष्ट आहे आणि त्यांना भारतीय परंपरेतल्या आयुर्वेदातून, योगातून, वेदोपृष्ठकातून ज्या गोष्टी मिळाल्या त्यातून एक नवीन व्याख्या तयार करण्यात आली. ती अशी: अ जुबिलंट फीलिंग ऑफ वेल बीइंग ॲट द फिजिकल, मेंटल, सोशल अँड स्पिरिच्युअल लेव्हल. या प्रत्येक शब्दाला अनेक स्तर आहेत. मराठीत सांगायचं झालं तर आरोग्य म्हणजे शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि आध्यात्मिक स्तरांवरचं एक प्रसन्न व्यक्तिमत्व. मग आपण निरोगी आहोत का? आता या व्याख्येतून स्वतःकडे बघा. कुणाला ब्लड प्रेशर आहे, कुणाला हाडांचा विकार आहे, कुणाची पाठ दुखते, कुणाची मान, तर कुणाचे गुडघे, कुणाला रात्री झोपच लागत नाही, असे नाना तऱ्हेचे विकार. पुष्कळ लोकांना वाटतं की योग ही एक थेरपी आहे. तसंच आरोग्याविषयी जी काही जागृती आहे ती केवळ शारीरिक आरोग्याविषयी आहे. मानसिक, सामाजिक, आध्यात्मिक आरोग्याविषयी फारशी सजगता दिसत नाही. आजार खरं तर आतून येतात. शारीरिक स्तरावर तर आपल्याला निरोगी व्हायचंच आहे. आजार येऊच नये, आणि आलाच तरी लवकरात लवकर, शक्यतो कमी खर्चात तो बरा व्हावा, असाही हेतू आहे. शरीराचे रोग केवळ बाह्य कारणांमुळे होतात हा समज गेल्या 50 वर्षांमध्ये पार ढासळलाय. मी 50 वर्षांपूर्वी जेव्हा MBBS झालो तेव्हा जवळजवळ सगळेच रोग हे बाहेरून येतात असंच शिकवलं जात होतं. काही आजार हे आतून येतात, काही अनुवंशिक असतात हे माहितीच नव्हतं. पण आज मात्र मान्य झालंय की जवळजवळ 70% आजार मानसिक ताणतणावामुळे येतात. इमोशनल स्ट्रेस, सायकोलॉजिकल स्ट्रेस अँड स्ट्रेन इन लाईफ म्हणून एक नवीन शब्दप्रयोग आला. सायकोसोमॅटिक इलनेस म्हणजेच मनोकायिक आजार. मनाच्या ताणतणावामुळे शरीरामध्ये उद्भवणारे आजार, त्यांचा निर्माता आपण स्वतःच असतो. हृदयविकाराचा झटका असा अचानक येतो की झटका येणार हे अगोदर जाणवत नाही, पण हृदयाचा विकार सुरू होतो अगदी चोर पावलांनी. एक महत्त्वाचं कारण लक्षात आलंय की ज्यांना मानसिक ताण आहे
त्यांनाच हार्ट अटॅक येतो. ज्यांना मानसिक ताण नाहीच त्यांना हृदयविकार जवळजवळ होतच नाही. मानवी जीवनामध्ये अशा मनोकायिक आजारांची मालिका रोज वाढतीये. याचाच अर्थ शरीरामध्ये मन ही एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे आणि अशा तऱ्हेचे आजार हे सुखाच्या पाठीमागे सावलीसारखे येतात. सुख म्हणजे समृद्धीचं सुख, भोगवादी सुख. गरीब लोकांना त्या मानाने हार्ट अटॅक कमी येतात. गरीब राष्ट्रांमध्येही कमी येतात. पण जिथे सर्व सुखसोयींची सुबत्ता आहे अशा घरी हळूहळू चोर पावलांनी असे आजार येतात आणि मग ते त्या घरचेच होऊन जातात.